दोन दिवसाच्या अगोदरच्या पासून या ठिकाणी नवीन चॅप्टरला सुरुवात केली, ज्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस. काल आपण याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिसला सुरुवात केली आहे आणि आज आपल्याला नवीन भाग यातला बघायचा आहे. तो म्हणजे काय, तर पहिली फेज यातली बघायची, दॅट इज कॉल्ड एज द लाईट रिएक्शन. फोटोसिंथेसिस मध्ये दोन फेजेस असतात, एक आहे लाईट रिएक्शन आणि दुसरी आहे डार्क रिएक्शन. त्या दोन जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तिथं अन्न म्हणजे कार्बोहायड्रेट तयार होतो आणि ऑक्सिजन पण रिलीज होतो. मग यातली पहिली प्रक्रिया आपल्याला बघायची ती म्हणजे लाईट रिएक्शन. मग लाईट रिएक्शन होते कुठं, तर लाईट रिएक्शन होणार आहे ग्रॅनामध्ये. आता ग्रॅना हा क्लोरोप्लास्टचा भाग आहे, आपल्याला माहित आहे. त्या क्लोरोप्लास्ट मध्ये थॅलेपॉइड आणि थॅलेपॉइड मध्ये पिगमेंट आहे, क्लोरोफिल ए, बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. तिथं ही सगळी प्रक्रिया चालणार आहे. लाईट रिएक्शन मध्ये तयार काय होणार आहे, लाईट रिएक्शन मध्ये तयार होणार आहे एटीपी आणि तयार होणार आहे NADPH2. तयार होणार आहे एटीपी आणि तयार होणार आहे NADPH2. आणि हे दोन डार्क रिएक्शन मध्ये स्ट्रोमा मध्ये जाऊन वापरले जाणार आहेत, याला म्हणायचं लाईट रिएक्शन. त्याचबरोबर इथं अजून काय होणार आहे, त्याचबरोबर इथं रिलीज होणार आहे ऑक्सिजन, तर याला म्हणायचं लाईट रिएक्शन. आता मी सांगितलं की लाईट रिएक्शन होणार आहे कुठं, क्लोरोफिल मध्ये. तर मी ते दाखवतो की समजा या ठिकाणी असं झालं की हा क्लोरोफिल आहे, म्हणजे ऍक्च्युली ते सगळं चाललेलं असतं ह्या ग्रॅनामध्ये. ग्रॅनामध्ये जो थॅलेपॉइडचा जो मेम्ब्रेन आहे, म्हणजे हे असं थॅलेपॉइड आहे, या थॅलेपॉइडच्या मेम्ब्रेन मध्ये या ठिकाणी हे सगळे जे काही पिगमेंट आहेत ते इथं प्रेझेंट असतात. मग तिथं काय आहे, तिथं दोन सिस्टीम आहेत. एक आहे PS फर्स्ट आणि दुसरी आहे PS सेकंड. त्याचा लॉंग फॉर्म आहे फोटो सिस्टीम फर्स्ट किंवा पिगमेंट सिस्टीम फर्स्ट, आणि याचा लॉंग फॉर्म आहे PS फर्स्ट किंवा फोटो सिस्टीम सेकंड किंवा पिगमेंट सिस्टीम सेकंड. मग पिगमेंट सिस्टीम मध्ये काय असतं, तर इथं सेंटरला असतो एक क्लोरोफिल, कडेला असतात असे वेगवेगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट. याच्यामध्ये कुठले असतात, याच्यामध्ये असतो क्लोरोफिल बी, मी हिरव्या रंगात दाखवतो, हा झाला क्लोरोफिल बी. त्यानंतर हे असणार आहे कॅरोटीन, सॉरी झॅन्थोफिल, पिवळ्या रंगाचे असतात झॅन्थोफिल. आणि इथे याच्यामध्ये या ठिकाणी असतात असे ऑरेंज कलरचे कॅरोटीन. मग असे सगळे हे जे पिगमेंट आहेत ते सगळे इथे आहेत. आणि हा सगळा भाग कुठे आहे, ग्रॅनामध्ये. ग्रॅना कुठे आहे, क्लोरोप्लास्ट. आता इमॅजिन करा की वरून समजा सूर्यप्रकाश पडला, तर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी या ठिकाणी फोटॉनच्या मध्ये असते, आणि फोटॉन मध्ये जी एनर्जी असते त्याला म्हटलं जातं क्वांटम एनर्जी. मग सनलाइट जेव्हा या ठिकाणी या पानावर पडणार आहे, पानामधून ही ग्रॅनामध्ये जाईल, ग्रॅनामधून थॅलेपॉइड मध्ये जाईल, आणि थॅलेपॉइड मध्ये हे जे पिगमेंट मी दाखवलेले तिथं जाईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये काय होतं, क्लोरोफिल बी मधली सनलाइट सुद्धा यायला येते, झॅन्थोफिल मधली सुद्धा यायला येते, कॅरोटीन मधली सुद्धा यायलाच येते. म्हणजे सगळी सनलाइट शेवट येते क्लोरोफिल ए कडे. आणि मग जेव्हा क्लोरोफिल ए कडे येते तेव्हा काय होतं, हा क्लोरोफिल ए जो आहे हा एक्साइट होतो. म्हणजे आता मी हा क्लोरोफिल ए दाखवला, सगळी सनलाइट लाईट एनर्जी जर याच्याकडे आली तर काय होईल, याच्या बाहेरच्या कक्षामध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन एक्साइट होतो, तो अप्पर स्टेट मध्ये जातो एनर्जी वाढल्यामुळं. आणि एक वेळ अशी होते की हा जो क्लोरोफिल ए आहे त्या क्लोरोफिल ए मधला हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन टॉस केला जातो, बाहेर टाकला जातो. म्हणजे थोडक्यात ही प्रक्रिया इथे झाली. इथनं इलेक्ट्रॉन बाहेर पडला. आता बाहेर का पडला, कारण त्याची एनर्जी जास्त झाली. मग जास्त झालेली एनर्जी असणारा इलेक्ट्रॉन जर बाहेर पडला तर हा इथून बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन कोण घेतं,
तिथंच असतात इलेक्ट्रॉनचे ऍक्सेप्टर. हा एक ऍक्सेप्टर आहे, हा एक ऍक्सेप्टर आहे. हे इलेक्ट्रॉनचे ऍक्सेप्टर ह्याला घेतात आणि पुढे पास करतात. इलेक्ट्रॉन घेऊन पुढे पास केला की इलेक्ट्रॉन मधली एनर्जी बाहेर पडते आणि ही बाहेर पडलेली एनर्जी काय काम करते, तिथंच असणाऱ्या एडीपी आणि आयपी ला जोडते आणि तयार होतो एटीपी. मग लाईट रिएक्शन मधला एटीपी या पद्धतीने तयार होतो असतो. हे लक्षात घ्या. तर लाईट रिएक्शन मध्ये हे सगळं होणार आहे. सिमिलरली हा जो NADPH2 जो तो कसा तयार होईल, तर NADPH तयार होण्यासाठी तिथे फोटोलायसिसची प्रोसेस झालेली असते. म्हणजे काय होतं, तर वॉटरचा मॉलिक्यूल आहे तो मोडला जातो हायड्रोजन मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये. हा ऑक्सिजन रिलीज झाला, राहिलं काय, हायड्रोजन. हा हायड्रोजन घेतो कोण, हायड्रोजन घेतला जातो NADP ला, तयार होतं NADPH2. आणि या पद्धतीने हे दोन तयार होतात. ही सगळी प्रक्रिया या फोटो सिस्टीम मध्ये चालते. त्या फोटो सिस्टीम मध्ये दोन प्रकार असतात. मी सांगितलं, पहिला प्रकार याला म्हणतात PS1, दुसऱ्याला म्हणतात PS2. फरक काय, तर PS1 मध्ये सेंटरला असतो P700 म्हणजे 700 पर्यंतची वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करणारा क्लोरोफिल आणि PS सेकंड मध्ये असतो 680 वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करणारा क्लोरोफिल ए. मग बाकीकडे कॅरोटीन, अँथोसियानिन हे सगळे दाखवलेले असणार. ऍक्च्युअली ह्या सगळ्यांना म्हणतात अँटेना पिगमेंट, की सनलाइट ऍब्सॉर्ब करतात ह्याला कडे पडतात. क्लोरोफिल ए ला म्हणलं जातं रिएक्शन सेंटर, कारण तिथूनच इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. त्याच इलेक्ट्रॉनची एनर्जी ह्या दोघांना मिळून तयार काय होतं, एटीपी. म्हणजे आता लक्षात घ्या की जी लाईट एनर्जी होती, सनलाइटची एनर्जी होती, त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे, एटीपी. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द केमिकल एनर्जी. तर लाईट रिएक्शन मध्ये झालं. दुसरं, ह्या लाईट रिएक्शन मध्ये अजून काय होतं, मी सांगितलं लाईट रिएक्शन मध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर होतं. आता ते फोटोलायसिस कसं होतं ते थोडंसं आपण बघूया. ऍक्च्युअली फोटोलायसिस ऑफ वॉटर मध्ये काय होईल, तर वॉटरचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होतो. मी घेताना बॅलन्स करण्यासाठी मी 4:2 घेतले. वॉटरचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झाला म्हणजे तयार झालं 4H + 4OH-. कारण लक्षात घ्या, एक वॉटर मॉलिक्यूल करण्यासाठी एक H आणि एक OH लागतो. HOH बघा, H आणि OH किती H झाले, 2. H2 काय जोडलं, O, तयार काय झालं, H2. मग हा वॉटर मॉलिक्यूल सनलाइट म्हणून मोडला की तयार काय झालं, 4H 4OH चं काय होतं, हे OH पुन्हा स्प्लिट होतात आणि OH चे रॅडिकल आणि 4 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. दुसरी स्टेप होती. तिसरं काय होतं, हे जे OH आहे, हे OH याच्यामध्ये या ठिकाणी जे काय आहे, हे 4 OH असे जे काय आहेत हे एकमेकाला जोडले जातात आणि त्याचं रूपांतर पुन्हा वॉटर मॉलिक्यूल मध्ये होतं. ऑक्सिजन पुन्हा इथं रिलीज झालेला असतो. अशी ही जी प्रक्रिया आहे ही इथं होते. याला म्हणायचं याच्यामध्ये लाईट रिएक्शन. आणि सगळ्यात शेवटी हे रिलीज झालेले जे 4 OH आहेत, 4 OH म्हणजे काय आले, 4H म्हणजे आले 2H. थोडक्यात अशी रिएक्शन याच्यामध्ये या ठिकाणी होणार. आणि मग हे 2H2 NAD ला जोडले जातात आणि तयार होतं NADPH2. आणि ही सगळी रिएक्शन या क्लोरोफिल मध्ये असणारा जो ग्रॅना आहे, ग्रॅनामध्ये असणारा क्वांटासोम आहे, तिथं या ठिकाणी ही सगळी चाललेली असते. आणि यालाच थोडक्यात म्हटलं जातं लाईट रिएक्शन. ही जी लाईट रिएक्शनचा प्रोडक्ट आहे, एक प्रोडक्ट आहे एटीपी, दुसरा आहे NADPH2 आणि सायमल्टेनियसली रिलीज काय झालंय, ऑक्सिजन. बाहेर पडलेला ऑक्सिजन ती प्लांट त्याला पण वापरते आणि तोच ऑक्सिजन आपल्याला पण उपयोगाला येतो. आणि ह्या साध्या प्रक्रियेला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस मधली पहिली रिएक्शन. त्याला काय नाव दिलं जातं, लाईट रिएक्शन. आता हे सगळं एकाच फिगर मध्ये दाखवलं जातं. पुस्तकामध्ये त्याची एकच फिगर तयार केली. कशी फिगर आहे, तर ही एक फिगर दाखवली. हा एक
थॅलॅकॉइड दाखवले असं समजूया. हे थॅलॅकॉइडचं मेम्ब्रेन आहे असं समजूया. मग इथं काय, इथं समजा हा पीएस सेकंड आहे, इथं पीएस फर्स्ट आहे असं समजूया. फोटोसिस्टीम फर्स्ट म्हणजे आता ही जी फिगर होती वेगळे ते इथे सनलाइट मुळे काय होईल, सनलाइट मुळे या ठिकाणी इथं वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो ब्रेकडाउन होईल हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये. हे प्रत्यक्षामध्ये मी आता जे सगळं दाखवलं होतं 4H 4OH ती प्रोसेस इथं होईल. बाहेर पडलेला हा हायड्रोजन जो आहे, हा हायड्रोजन इथून तयार केल्यानंतर त्याचं रूपांतर होतं NADPH2 मध्ये. हा ऑक्सिजन आहे तो रिलीज होईल. ही सगळी प्रोसेस अशा प्रकारची या थॅलॅकॉइड मेम्ब्रेन मध्ये चाललेली असते. मग एटीपी कशी तयार होतील, तर एटीपी साठी इथे पुन्हा असा एटीपीचा एक पंप तयार झालेला असतो. तिथनं एडीपी आणि आयपी तर बाहेर पडून तयार होते ती एटीपी. तर अशी साधारणपणे ही जी लाईट रिएक्शन आहे ती लाईट रिएक्शन याच्यामध्ये या ठिकाणी होते. तुम्ही सोपं असं लक्षात घ्या की लाईट रिएक्शन मध्ये तयार काय होणार आहे एवढं जरी लक्षात आलं तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर होईल. लाईट रिएक्शन मध्ये तयार होणार आहे एटीपी, तयार होणार आहे NADPH2. मी थोडक्यात आपण पुन्हा कालची रिएक्शन लिहूया. 6CO2 12 H2O that gives C6H12O6 6O2 रिलीज झाले आणि 6H2. आता लक्षात घ्या आपण घेतलेले वॉटर मॉलिक्यूल जे आहे कार्बन डायऑक्साइडचे पण मॉलिक्यूल आहे, पण लाईट रिएक्शन मध्ये फक्त याचीच रिएक्शन होते. आणि हे जे वॉटर मॉलिक्यूल आहे ते ब्रेकडाऊन होतात. तयार होतो हायड्रोजन, हा जोडला होतो NAD ला, NADP ला तयार होतो NADPH2. झाला ऑक्सिजन वेगळा, तो इथे मी दाखवलाय. आणि प्लस आता सांगितल्याप्रमाणे एटीपी पण तयार होतात. आणि या सगळ्या रिएक्शनला म्हणलं जातं लाईट रिएक्शन. तर लाईट रिएक्शन म्हणजे काय, तर हा प्रकार क्लोरोप्लास्ट मध्ये चालणार आहे. आता थोडक्यात मी क्लोरोप्लास्टच्या सहाय्याने हे सगळं दाखवतो. हा क्लोरोप्लास्ट आहे. या क्लोरोप्लास्ट मध्ये हे सगळे असे हे ग्रॅनाइट थॅलॅकॉइड हे असे एकमेकांना काय आहेत जोडलेले. बरोबर आहे. मग प्रक्रिया काय होईल की आता जे सगळं दाखवलंय मी हे ते सगळं इथं तयार झालं. आत तयार झाला ऑक्सिजन, तो बाहेर आला. आतच तयार झालं NADH2, हे मी लाल रंगाने दाखवतो NADPH2. आतच तयार झाले ATP, ते मी पिवळ्या रंगाने दाखवतो. म्हणजे याचा रोल संपला. आता शिल्लक काय राहिलं आपल्याकडे, CO2. हवेमधून गेलेला CO2 इथं कुठं तर थांबलाय. कुठं, त्या स्ट्रोमामध्ये. मग एकदा CO2 इथं आला, हे तयार झालेले पदार्थ बाहेर येतात. मग काय आलं बाहेर, CO2 बाहेर आलाय. त्या CO2 ला जोडायसाठी हा NADPH2 बाहेर येतो. आणि NADPH2 बाहेर आला की त्या NADPH2 मधला हायड्रोजन फक्त जोडला कोणाबरोबर जातो, CO2 बरोबर. म्हणजे आता बॉन्ड कोणामध्ये होईल, C आणि O मध्ये तर आहे. आता O ला जोडलं जातं कोणाबरोबर, हायड्रोजन बरोबर. आणि त्याला एनर्जी कोण देतो, तर हा दुसरा मॉलिक्यूल ज्याला आपण नाव काय दिले, एटीपी. मग एटीपी म्हणून बाहेर येतो. आणि बाहेर आलेला एटीपी काय काम करतो, C आणि O ला जोडतो कोणाला, H ला. म्हणजे बॉन्ड कोणामध्ये झाला आता, COH. आणि फायनल प्रोडक्ट काय तयार झाला बघा, C6H12O6. काय काय त्यात बघा, C आहे, H आहे आणि काय O आहे. आता इथं नीट लक्ष द्या, C आणि O कुठून आले, कार्बन डायऑक्साइड. H कुठून आलाय, वॉटर मधून, NADPH2 मधून. NADPH2 कुठून तयार झालाय, त्याचं ब्रेकआउट. नेहमी लक्षात घ्यायचं की या कार्बोहायड्रेट मध्ये असलेला जो हायड्रोजन आहे तो पाण्यामधून आलाय. C आणि O कुठून आलेले आहेत, कार्बन डायऑक्साइड. आणि इथं रिलीज झालेले जे ऑक्सिजन आहे ते कुठून आलेलं आहे, वॉटरमधून. आणि मग रुबेन कार्मेन वगैरे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवलं. तर सुरुवातीला असं चुकीचं मानलं गेलं
की ऑक्सिजन जर रिलीज होत असेल तर ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड मध्ये रिलीज होत असं म्हणलं का, तर कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन पण काय आहे, ऑक्सिजन पण. त्यामुळे सुरुवातीला असं मानलं गेलं चुकीचं की ऑक्सिजन जो रिलीज होतो फोटोसिंथेसिस मध्ये तो कुठनं रिलीज होतो, कार्बन डायऑक्साइड. कारण कार्बन डायऑक्साइड आत जातो तो पण गॅसच आहे आणि ऑक्सिजन बाहेर जातो पण काय, गॅसच आहे. म्हणून सुरुवातीला असं चुकीचं मानलं गेलं. व्हॅन नाईल आला, रॉबर्ट हिल आला, रुबेन कामिन आले, त्यांनी हे सांगितलं की वॉटरचा मॉलिक्यूल ब्रेक होईल, ऑक्सिजन त्यातनं बाहेर पडेल. कार्बन डायऑक्साइड जो शिल्लक राहिलाय त्याला त्यातलाच हायड्रोजन जोडला जाईल. पण हायड्रोजन एकटा येऊ शकत नाही, म्हणून तो एक व्हेइकल घेतो आणि ते व्हेइकल म्हणजे कोण आहे, एनएडीपी. मग तो त्याला जोडतो, मग एनएडीपी ते दोघं मिळून येतात. मग एनएडीपी कार्बन डायऑक्साइड जवळ आला की कार्बन डायऑक्साइडला तो काय सोडतो, हायड्रोजन. पुन्हा एनएडीपी परत जातो, पुन्हा हे सगळं होणार. अशी सगळी प्रक्रिया ही मग कार्बोहायड्रेट तयार होण्याची प्रक्रिया चालते या सायटोप्लाझम या स्ट्रोमामध्ये. पण लक्षात घ्या की मी आता जी लाईट रिएक्शन सांगितली, हे तयार होणं, हे तयार होणं, हे तयार होणं, त्याला किती सेकंद लागतात, 10⁻⁹ सेकंद. काय करावं लागेल तुम्हाला, एका सेकंदाचे 10⁹ एवढे भाग, म्हणजे 10 कोटी एवढी संख्या होईल. एक सेकंदाचा कालावधी घ्यायचा आणि त्याचे 10 कोटी भाग करायचे, त्यातला एक भाग घ्यायचा, तेवढ्या एका भागामध्ये हे मोडलं प्लॅंटमध्ये, वनस्पतीमध्ये, पानामध्ये तयार होते, डिस्टू तयार होते, एटीपी रिलीज करते. हे तयार झालं की पुढच्या 89 सेकंदामध्ये किंवा 90 सेकंदामध्ये त्याच्यामध्ये ही रिएक्शन होते, तयार काय होते. म्हणजे सूर्यप्रकाश समजा असं जाऊया की हे पान आहे, बरोबर 6 वाजता सूर्यप्रकाश पडला, तर 6 वाजून 1 सेकंद व्हायच्या अगोदर हे तयार झाले आणि 6 वाजून 90 सेकंद झाले की हे तयार झाले. म्हणजे लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन मधला फरक लक्षात घ्या. लाईट रिएक्शन फक्त ग्रॅनामध्ये होईल, डार्क रिएक्शन स्ट्रोमामध्ये होईल. लाईट रिएक्शन मध्ये एटीपी एनएडीपी ऑक्सिजन तयार होईल, डार्क रिएक्शन मध्ये C6H12O6 कार्बोहायड्रेट तयार होईल. लाईट रिएक्शन फक्त सनलाइट मध्ये चालेल, डार्क रिएक्शन सनलाइट मध्ये पण चालेल, इन अब्सेन्स ऑफ सनलाइट पण चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईट रिएक्शन ही जी आहे यामध्ये कुठेही कॅटॅलिस्ट एन्झाइम नाही, डार्क रिएक्शन मध्ये मात्र एन्झाइम लागणार आहे. आणि अशी सगळी प्रक्रिया ही वनस्पतीमध्ये चालली असते. सोपं तुम्ही असं लक्षात घ्या, आपण जेव्हा कुठलंही पीक घेतो त्या पिकाला पानही लागणार असतं आणि प्रत्येक पान काय करणार आहे, म्हणजे प्रत्यक्षामध्ये वनस्पतीमध्ये हे सगळं चाललेलं आहे. सूर्यप्रकाश घेतला की त्याचं रूपांतर होतं एटीपी एनएडीपी मध्ये. हे दोन वापरून कार्बन डायऑक्साइडचं रिडक्शन केलं जातं. तर काय केलं नाही बघा, त्या कार्बन डायऑक्साइड मध्ये मी काय ऍड केलं, हायड्रोजन. कुठल्याही पदार्थामध्ये हायड्रोजन ऍड करणं ह्याला काय म्हणतात, रिडक्शन. पण आता अजून एक प्रोसेस काय झाली, वॉटर मधला हायड्रोजन वेगळा केला आणि ऑक्सिजन वेगळा केला. वॉटर मधला हायड्रोजन वेगळा करणं म्हणजे याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. आणि एखाद्या पदार्थामध्ये हायड्रोजन जोडणं म्हणजे याला काय म्हणायचं, रिडक्शन. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, फोटोसिंथेसिसला म्हणतात रेडॉक्स रिएक्शन. रिडक्शन पण आहे आणि ऑक्सिडेशन पण आहे. पण पहिल्यांदा ऑक्सिडेशन होतं आणि नंतर काय होतं, रिडक्शन. ही सगळी जी आहे त्याला म्हणायचं लाईट रिएक्शन. लाईट रिएक्शन मध्ये असं फोटो एक्साइटेशन होईल, सनलाइट पडेल, लाईट एनर्जीचं रूपांतर एटीपी एनएडीपी मध्ये होईल, वॉटर मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होऊन ऑक्सिजन तयार होईल आणि फायनली हे दोन प्रोडक्ट तयार होतात, एटीपी. तेच वापर करून डार्क रिएक्शन होणार. किती मिनिटं झाले? 19.